मित्रांनो, बुद्धांना कोणीतरी आत्मज्ञान म्हणजे काय असं विचारलं तेव्हा ते म्हणाले, तुम्ही चालताना चाला, जेवताना जेवा. तो म्हणाला, चालताना मी चालत असतो. बुद्ध म्हणाले, नाही, तुमचे शरीर चालत असते पण तुमचे मन चालत नाही. तुमचे मन तुमच्या बायको बरोबर असते. चालत असताना चाला, जेवताना जेवा. तुम्ही शरीराने जे काही करत असाल, तुमचे मन तुमच्या शरीराबरोबर पूर्णपणे असायला हवे. योग म्हणजे मिलन, म्हणजे एकत्र येणे. योग म्हणजे मिलन, म्हणजे एकत्र येणे. जेव्हा शरीर व मन एकत्र येते, त्यांचे मिलन होते, त्याला योग असे म्हणतात. जेव्हा मन आणि शरीर एकत्र असते, त्याला योग असे म्हणतात. जेव्हा मन आणि शरीर एकत्र नसते, त्याला वियोग म्हणतात. जेव्हा शरीर बँगलोरमध्ये आणि मन हैदराबादमध्ये असते, त्याला वियोग असे संबोधले जाते. योग आणि वियोग यांचे एकत्र असणे आणि दूर असणे शरीरावरील नियंत्रणाला दम म्हणतात. मनावरील ताब्याला सम म्हणतात. शरीरावर ताबा, दम मिळवण्यासाठी मनापासून सम भरपूर प्रयत्न करावा लागतो. तुम्ही सराव करायला हवा. उदाहरणार्थ, बोलू नका. पुढील 1 महिना आपण बोलायला नको. व्रत म्हणजे काय? त्याचा अर्थ मुद्देसूद बोलणे. मौन व्रत, अर्थ व्रत, ध्यान व्रत, संगीत व्रत, पाककलेचे व्रत. व्रत मनाला खूप शिस्त लावते, मनावर नियंत्रण ठेवते. जो ज्याच्या मनावर ताबा मिळवितो, तो संपूर्ण जगावर ताबा ठेवतो. तुम्ही जेवढे जास्तीत जास्त तुमच्या स्वतःवर नियंत्रण ठेवू शकाल, म्हणजे तुमचे शरीर आणि मन जेवढे जास्त, तुम्ही सगळे जग तुमच्या ताब्यात ठेवू शकाल. आपल्याकडे लोकप्रिय असलेला योग शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहे. ध्यानातून आपल्याला मनावर ताबा ठेवायचा आहे. शरीरावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता मनावर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेस मदत करते. मनावर ताबा ठेवण्याची क्षमता शरीरावर ताबा ठेवण्याची क्षमता देते. जीवन हे सर्व मनोमय आहे, शरीरमय नाही. शरीर पूर्णपणे मनावर अवलंबून असते. तुम्ही जेव्हा ध्यान करू लागतात, तेव्हा तुम्हाला शरीराबद्दल किंवा शरीरावर ताबा ठेवण्यावर किंवा शरीराला शिस्त लावण्याबद्दल विचार करावा लागत नाही. ध्यानाचे हेच वैशिष्ट्य आहे. मनामध्ये शरीर अंतर्भूत आहे, पण शरीरात मन समाविष्ट नाही. म्हणून सर्व लक्ष मनाला शिस्त लावण्यावर केंद्रित आहे, शरीराला नाही. जेव्हा माणूस बुद्धाकडे ध्यान म्हणजे काय असे विचारायला गेला, तेव्हा त्याने ध्यान शिकविले नाही, पण त्यांची मनाची परिपूर्णता शिकविली. कारण त्या माणसाला आधी मनाच्या परिपूर्णतेचे शिकवण देणे आवश्यक होते, नंतर त्याची ध्यानात प्रगती होईल. त्यांनी उत्तर दिले, तुम्ही जेव्हा चालता तेव्हा चाला, खाता तेव्हा खा. मनाची परिपूर्णता भौतिक गोष्टी करताना जेव्हा तुम्ही मन एकाग्र कराल, मनाची परिपूर्णता करण्यात तुम्ही जेव्हा तरबेज व्हाल, सावधानता, जागरूकता, तुम्ही पूर्ण जागृत असायला हवे. तुम्ही जर जागृत अवस्थेत जागे राहाल, तर तुम्ही स्वप्न अवस्थेत आणि झोपेत सुद्धा जागृत राहाल. म्हणून जेव्हा भाजी चिरत असता, तेव्हा तुम्ही खूप जागृत असायला हवे, कारण ॲक्सिडेंट्स व्हायला नको. मन तेथे असायलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांशी बोलत असता, तेव्हा मनापासून बोलायला हवे. जेव्हा तुम्ही इतरांचे ऐकत असता, तेव्हा मनापासून ऐका. जेव्हा मनाच्या परिपूर्णतेचा तुम्ही जेवढा सराव कराल, तेवढे तुम्ही ध्यानात जाल. ध्यान म्हणजे काय? ते मनाची परिपूर्णता नाही, ते
मन रिकामे करणे आहे. तुम्ही पूर्ण भरल्याशिवाय रिकामे होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही जेव्हा तुमचे डोळे बंद करता तेव्हा काय घडते आहे हे तुम्हाला कळायला नको. तेथे रिकामेपण असायला हवे. म्हणून ध्यानाचे ध्येय मनाच्या परिपूर्णतेकडून मनाच्या रिकामीकडे जाण्याचे आहे. मनाच्या परिपूर्णतेकडून मनाच्या रिकामीपणाकडे जाण्याचे मार्ग म्हणजे श्वास. तुम्ही जेव्हा श्वासाचे निरीक्षण करता मनाची परिपूर्णता मन नसल्याच्या आणि हळूहळू मनाच्या रिकामेपणात होते. तुमच्या कामावर 100% तुमचे मन नसेल तर तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. बुद्ध बनणे म्हणजे मन रिकामी करणे. बाहेरील जगातून आतल्या जगात जाण्याचा श्वास हा एक मार्ग आहे. बाहेरील जगाच्या परिपूर्णतेतून आतल्या जगाच्या रिकामीपणाकडे मन रिकामे झाले की काय घडते ते पुन्हा पूर्ण भरते. मन रिकामे झाल्यावर काय होते? सूक्ष्म शरीर लिंग देह बाहेर पडतो. मन पुन्हा पूर्ण भरून जाते. आध्यात्मिक सत्य घटनांनी पूर्ण भरते. तुम्ही शरीर पाहाल तर तुम्हाला समजेल मी इथे आहे आणि शरीर तिथे. म्हणजे मी शरीर नाही. मनाच्या रिकामीपणाला स्पर्श केल्याशिवाय मनाच्या परिपूर्णतेची दुसरी अवस्था घडणार नाही, प्राप्त होणार नाही. नंतर तुम्हाला तुमचे अनेक पूर्वजन्म दिसू लागतात. तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही शरीर नाही. नंतर तुम्हाला समजेल की हे आयुष्य म्हणजे तुम्ही नाहीत. या जन्मातील मातापित्यांचे तुम्ही मूल नाही, पत्नी नाही. हे आत्ताचे आयुष्य ही तुम्ही नाही. तेथून पुढे जाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही आत्मा सुद्धा नाही. खूप गोष्टी घडतात आणि पुन्हा मन रिकामे झाल्यावर मन निर्मितीच्या विविध सत्य गोष्टींनी भरून जाते. तेव्हा तुम्ही बुद्ध होता. ध्यान म्हणजे काय? रिकामे मन. योग चित्तवृत्ती निरोधा. मनातील लाट संपविणे. त्या सरावाने थांबविता येऊ शकतात. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. मनाची परिपूर्णता आणि ध्यान. जेव्हा जे मिळवायचे आहे ते तुम्ही करायला हवे. म्हणून जेव्हा मास्टर दम शरीरावर ताबा ठेवण्याचा तज्ञ होतो तेव्हा संपूर्ण मन शरीराच्या हालचालीवर असते. नंतर मन स्वतः रिकामे असते. आणि अशा प्रकारे ध्यानाबाबतच्या सत्य आपण बघितले. ध्यान हेच स्वास्थ्य आहे. विदाउट मेडिटेशन यू कांट एक्सपीरियन्स द वेलनेस ऑफ हेल्थ. So the mark of your ignorance is the depth of your belief in injustice and tragedy. So be aware and be balanced, be equanimous for the meditation and observe equanimously and continuously, so doing the justice to the human life for the humanity. Thank you very much.